जी हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार हरियाला हता हरियाला हता मग कैची भय चिंता त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरो न देवरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्र नीला उदावम जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठल चिंतयामि पांडुरंग करो पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन मन मन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम तेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी साधित त्रिपुटी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णात टिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी यानाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपाल नाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वर तयाची चरणावरू साष्टांग हे नमन गा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन सीताराम हनुमान 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 सीताराम अभंग तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला आहे प्रासंगिक स्वरूपातून अभंग निवडला या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा तुकोबारा या अभंगामध्ये यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मानवी जीवनाची सफलता नेमकी कशात आहे ते या अभंगातून लक्षात आणून देतात
मनुष्य शरीर मिळालंय ते कशा करता मिळालंय, तर सफलत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरता मिळालंय. मग कधी आमचं जीवन सफल होईल, काय केलं म्हणजे आमचं जीवन सफल होऊ शकतं, त्याच्याकरता एकच आहे, भगवंताचं नामचिंतन करा, भक्ती करा, दिंडी मठ मंदिरं सप्ताह, पंगत हरिपाठ पारायण सप्ताह, हे सफलत्वाच्या दिशेने जाणारे रस्ते आहे. तसं भगवंताकडे जाण्याचे मार्ग अनेक आहे, अनेक मार्ग आहे. म्हणून पारता पायी प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाचे नाही वाणीत. अनेक मार्ग भगवंताकडे जाण्याचे. मग कोणत्याही तुम्हाला जो आवडेल रस्ता, जबरदस्ती कोणाला सांगितली नाही याच रस्त्यानं जा. ज्ञानोबरायनं असल्या ओव्या टाकल्या. हे बघा, एखाद्या मुलाची आईचं दूध पिण्याची क्षमता नाही, त्याला बासुंदीचा खुराक लावला, ते मरण कसं शक्त होईल. जे सायासे स्तन्य शिवी ते पक्वान्य केवी जेवी, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा, तैशी कर्मे जाया अयोग्यता, तयाप्रती नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता आदी करोनी. म्हणून जशी झेपल आपल्याला, जो रस्ता तुम्हाला योग्य वाटेल तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही साधना निवडा आणि सफलत्वाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यानं जा. कोणता रस्ता? हरी हातात येईल अशा रस्त्यानं जा. हरी हातात येणं मला वाटतं हे बोलायला सोपं, करायला कठीण आहे. कधी हातात येतो त्याच्याकरता नाद बाबा म्हणतात, मी सांगतो हरी कधी हातात येतो ते. द्रव्यालागी सर्वार्थता, जैसे कष्ट ती सर्वता, तैसा जरी कोणी कष्टे परमार्था, परब्रह्म तत्वता खेळणे होय गा, खेळणे हो. तो हातात तेव्हा येतो जितकं प्रेम तुम्ही संसारावर करतात तितकंच प्रेम देवावर करा, हातातलं खेळणं होईल. आणि एकदा हातात आला मग कशाची चिंता, चिंता राहत नाही. या तुम्ही म्हणाल आम्हाला कशाची चिंता आहे, प्रत्येकाला चिंता आहे. सुरुवातीला जून महिना लागला, लवकर का पडणं याची चिंता होती. आता नंतर उघडत का नाही याची चिंता. एवढंही करून मला वाटतं इकडच्या पेक्षा तिकडं लवकर कळलं. सकाळपासून चिंता असते, संध्याकाळी काय भाजी करायची, नित्य उठून या खावयाची. प्रत्येकाला चिंता आहे. फक्त जसं प्रसंग बदलतो तसा चिंतेचा विषय बदलत असतो, पण प्रत्येकाला चिंता आहे. मग चिंता करण्याची गरज नाही. कधी तुम्ही देवाचं नामचिंतन करा, आवडीनं, प्रेमानं, श्रद्धेनं त्याचं नाव घ्या. मग तुमची चिंता तुम्ही करायची नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुमची चिंता त्याला. अनन्या चिंतयन्तो मामे जना परिउपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. बरं, कधी आपली चिंता लागते त्याला? नाव घेतल्यानंतर 12 वर्षानं एक तप झाल्यावर. माऊली म्हणतात, मी सांगतो, ज्या क्षणाला तुम्ही त्याचं नाव घेता ते एक वटवणीची एक क्षणी, त्या क्षणाला ते अनुसरले गा माझी वन, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडे. त्याची चिंता मला, तुमची चिंता तुम्ही करायची नाही. फक्त हातात घ्या. हरी आला हातात मग गईची भय चिंता. उंच अवस्था सांगितली, हरी हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायचा, एरझार थांबते. सगळ्यात मोठं दुःख जीवनाच्या पाठीत मागे तेच आहे. काय? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. हे कधी थांबणार आहे? जन्म घ्यावा, पण कुठं? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं असेल तर इथंच यावं, भारतात यावं, महाराष्ट्रात यावं. कारण हे संत प्रधान आहे. हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातं. आणि पुन्हा पुन्हा जन्माला जरी आलं तर देवा मी याच्याच करता जन्माला येईल, मनाजोगी फक्त तुझी सेवा करण्याकरता. चरण सेवा साधा वया म्हणजे मनाजोगी करण्याकरता. आणि प्रत्येक जन्मामध्ये जन्मोजन्मी तुझा दास ह्याच्याकरता. आणि दिलाही जन्म मला तर इथंच दे देवा, वैकुंठाला सुद्धा नको. वैकुंठाशी आमा नको धाडू हरी, आणि वासदे पंढरी सर्व काळ. पंढरपुरात काय करता येतं? काय म्हणून करता येत नाही,
भगवंताची सेवा करता येते, लोटांगण घालता येतं, घालीन लोटांगण वंदीन जन डोळ्यानं पाहिन, रूप तुझे प्रेमानं आलिंगन देता येतं, प्रेमी आलिंगन, आनंदाने पूजा करता येते, आनंदे पूजीन, आणि सद्भावाने ओवाळता येतं. म्हणून देवा इथं दे, कारण कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भूवैकुंठ, पाप पुण्य पिके जेत यज्ञादी कहावणे, संत कवी महिपती महाराज. म्हणून मृत्यूलोक हा देव साठवता येतो, साठवता आला नसता तर कोणीच साठवला नसता. म्हणून मी महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना हा अभंग जर घेतला तर पहिलं नाव तुमच्या जिल्ह्याचं असतं साठवण्यामध्ये. हरी साठवला हे तुमच्या जिल्ह्याचं उदाहरण देत असतो. कोणा साठवता येतो. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण बोलतोय सर्वांना ज्ञात आहे, आपल्या गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री कैलासवासी बापूराव ढगे यांच्या गोड जीवन ज्याला आपण म्हणतो, या निमित्तानं ही सेवा आहे. 14 दिवस पूर्ण झालेत आणि ज्यांच्या माध्यमातून आलो आमचे मित्र, अगदी विठ्ठल बाप्पा, रोज अपडेट असतं त्यांचं, आज कुठं आहे उद्या कुठं आहे. कधी कधी रात्रीचे फोन असतात बाप्पांचे. एक निस्वार्थ हृदयानं कीर्तनकारावरती प्रेम करणारा हा माणूस. आणि त्यांनी ज्या वेळेला मला सांगितलं तसं तर माझा अंतर खूप कुठं होता, कुठं भीमाशंकर आहे, कुठं बुलढाणा, आणि तिथून तरी पण बाप्पाला म्हटलं काळजी करू नका दादा, तुमचे काय दादा आणि माझे काय, 100% मी बाप्पा येणार आहे. आणि मग त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचं युग. तसं मी तुमच्याकरता नवीन नाही, आलोय मी बऱ्याच वेळेला आता, आणि परतही 8 दिवस तुमच्या नशिबाला मी आहे. थोड्याच दिवसात मला वाटतं 4 जानेवारी असावा, बरोबर ना सुरेश बाबा. या निमित्तानं उपस्थित वारकरी संप्रदायातली थोर मंडळी आहे खूप दिवस. म्हणून साठवता येतो का, काय काय असेल का, तर साठवता येतो. भगवंताचे जे जाण्याचे मार्ग आहे त्या रस्त्यानं जात असताना जे अडथळे सांगितले ते दूर केले का हरी हृदयात साठवता येतो. हृदयाचा अधिकार वाढवावा लागतो. मग आमच्या हृदयामध्ये नेमकं काय आहे, आमच्या चित्तात असं काय आहे का आम्हाला देव साठवता येऊ शकत नाही. काय नाही आमच्या चित्तात, सगळं म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्षा. बाप रे बाप, बडी लंबी चौडी लाईन आहे. काम क्रोधाच्या उकिरड्यावरती जगाचा मालक बसत नाही. तुम्ही इथं बसले, खाली चांगली जागा आहे सिमेंटची, तरी सुद्धा वर चटई आहे. अरे हा मरका जीव बसायला चांगली जागा पाहतो, जगाचा मालक आहे तो काम क्रोधाच्या उकिरड्यावर कसा बसेल. त्याला बसण्याकरता जागा शुद्ध, स्वच्छ, निर्मळ लागते. तुका म्हणे चित्त असत म्हणून निर्मळ करा आलेलं. मग याच्यात काय काय आहे, जे घातक आहे भजनाला, जे चित्त निर्मळ करण्याकरता घातक आहे ते याच्यात आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे किती घातक. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय जरीचे वाघ, भजन मार्गीचे माग मार्ग जे. हे घातक भजनाला. ही उंच अवस्था झाली. त्याच्यात अलीकडचं बोलू का कळलं असा आपला ग्रामीण भाग आहे. चित्तामध्ये आमच्या इतकं मलिन झालेलं आहे, नशीब एक सरेमध्ये तुमच्या आत काय चाललेलं आहे ते दिसत नाही म्हणून बरं. नाही तर जर ते तसच्या तसं बाहेर आलं
तर इतके नाते तुटतील पहा, कारण आम्ही आहे तसं दाखवत नाही. वर गप्पा सदाचाराच्या, आत काम उसाळ्या मारतोय. वर गप्पा प्रेमाच्या आहे, आत क्रोध उसाळ्या मारतोय. सत्य झाकलेलं आहे, असत्य दिसतंय. दिसणारं खोट आहे, झाकलेलं खरं आहे. चित्तामध्ये आमच्या मलिनता येण्याचं कारण, शेजाऱ्याचा जर बंगला असला तर आपला बंगला व्हावा असं वाटतं. म्हणजे यानं काय केलं, बंगला असावी अशी खुटी ठोकून घेतली चित्तात. आता ही खुटी कुठपर्यंत असते, जोपर्यंत बंगला पूर्ण होत नाही तोपर्यंत. झाला बंगला, भगवंताची कृपा झाली, बंगला झाला, साधू संतांची कृपा फळाला आली, वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. आता त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे. मला आपल्याला असं विचारायचंय वरखेडेकरांनो, तो आनंद त्याचा बंगल्याचा आहे का? बोला ना. जर बंगल्याचा असता तर कायम दिसला असता चेहऱ्यावर. तो आनंद बंगल्याचा नाही, त्याने चित्तामध्ये जी खुटी ठोकून घेतली होती बंगला असावा, ती खुटी बाहेर निघाली, चित्त निर्मळ झालं, मग आनंद मिळाला. अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी. निमाले ठाई दिवे, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. निमाले ठाई दिवे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग मात्र अवघी आनंदाची, मग ही घराची कशाची, लोभाची खुटी होती. कारण हे तिन्ही जवळ जागती इतके कठीण आहे. माझे कानाची ना ऐकती देव म्हणे. लोभ गेला गेला म्हणता कधी येतो कळत नाही, क्रोध गेला गेला म्हणता कधी येतो कळत नाही. हे इतके कठीण आहे. गावातून गाडी गेली काशीला, एक जण निघाला, सगळे म्हणले गाडीच तयार झाली, गेले काशीला. तिथं गेल्यावर मग काशीमध्ये व्यसन सोडतात. तुम्हाला माहिती की नाही कोणास ठाव, कुणाला जर व्यसन असेल तर तिथं काशीत सोडतात. मग कुणी बिडी सोड, कुणी सिगरेट सोड, कुणी हे सोड ते सोड. आणि मग एक जण म्हणे, पाटील सगळ्यांनी व्यसन सोडले, तुम्ही काय सोडता? पाटील म्हणले, पोरानो लहानपणापासून आपल्याला सुपारीचं व्यसन नाही, काय सोडणार आहे, पण तुम्हाला रागलंय झटपट येतो पाटील. म्हणजे मग द्या राग सोडून काशीत. हातात पाणी घेतलं पाटलाने आणि काय सोडला? राग सोडला. परत आल्यानंतर एक कार्यक्रम होता असतो, त्याला मावंद्याचा कार्यक्रम म्हणतात. आणि मग या मावंद्याच्या कार्यक्रमाला सगळे पंक्ती उठल्या जेवणाच्या. कोण म्हणतं बिडी घ्या, कोणी म्हणे सिगरेट. सोडलं काशीला गेले होते अशी चर्चा झाली. म्हणे मग तुम्ही हे सोडलं, त्याने ते सोडलं. पाटलांनी काय सोडलं? म्हणे पाटलाने राग सोडला. त्यांचा बालपणचा मित्र होता गोविंद्या, तो म्हणे जरा टेस्ट घेऊन पाहू खरंच सोडला का. आणि म्हणून हा मित्र पाटील पंक्तीत फिरताय. म्हणे पाटील तुम्ही काय सोडलं काशीत? गोविंद्या आपण एकाच वर्गात होतो, तुलाही माहिती लहानपणापासून मला राग झटपट येत होता आणि माझ्या रागामुळं सगळ्या गावाला त्रास होता. मी काशीमध्ये राग सोडला. बरं 10-5 मिनिटं झाले, परत गोविंद्या गेला. पाटील तुम्ही ते काय सोडलं काशीत? पाटील म्हणे गोविंद्या तुला सांगितलं ना रे, राग सोडला म्हणून. बरं. परत 5-10 मिनिटांनी गोविंद्या गेला. म्हणे पाटील तुम्ही ते काय सोडलं काशीत? पाटील म्हणे, हा पाय गोविंद्या, आता जर आला तर अशी मुसखटात आली. सोडला म्हणून कधी आला हे पाटलाला तर नाहीच कळलं, पण इथं बसणाऱ्यांना सुद्धा काहीला कळाला का कधी आला म्हणून. हे काम क्रोध लोभ इतके कठीण आहे. ही लोभाची खुटी निघाली, चित्त मोकळं झालं, त्याचा आनंद आहे. काम क्रोध वैरी घातले माये पैसा
एकदा निर्मळ झालं का मग बैसला अंतरी नारायण. हे निर्मळ असावं. आता तुमचं चित्त निर्मळ आहे का मलिन आहे पाहायचं का तुम्हाला? अशी व्याख्या मैपती महाराजांनी सांगितली. निर्मळ आहे का मळालेलं आहे लगेच जागेवर कळल पा. फक्त असं ठेवा, प्रगट करू नका. आता ओवी ऐका कशी आहे. शत्रु मित्र समान पराचे नेने दोष गुण ब्रह्मरूप भासे जन हे लक्षण सज्जनाचे. आता इकडच्या पेक्षा माग कळल अशी ओवी टाकली. आपुले आणि पराचे बाळ रडता देखोनी तात्काळ दोन्हीची सारीखीच तळमळ हे लक्षण सज्जनाचे. हे मैपती महाराजांच्या ओव्या. आणि ज्ञानोबरायाच्या द्यायच्या तर आहे ना पुरावा तोय. जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा का घरचे उजेडो करावा पारखी अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दिपो जायचा. हे सगळ्यात सोपं. सज्जनाचं अंतकरण लोण्यासारखं. मृदू सबायन बनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि एकदा अंतकरण मृदू झालं. खरं परमार्थ हा अंतकरणात बदल करण्याकरताच आहे. ज्याच्या अंतकरणातच बदल होत नाही ना परमार्थ फुकट जातो. पहा फुकट जातो. बोलायला सोपं आहे, बदल करायला अवघड आहे. आमच्याकडून चहा सुटत नाही तर काम क्रोध कधी सुटणार आहे? विठाला चित्ताची निर्मळता भगवंताला आवडते. निर्मल मन जन सो मोहि पावा मोहि कपट चल छिद्र न भावा. लोकांबरोबर घातकी कृत्य करणारा, लोकांना फसवणारा, नको दुसऱ्याचं धन हडपणारा असा देवाला आवडत नाही. मग चित्त निर्मळ. आणि अशा चित्तामध्ये भक्ती जर असल तर देवाला जसं तुमचं चित्त पाहिजे तसं भक्ती त्याला बनवते. म्हणजे आपल्याला काय लागवड करायची तशी शेती आपण तयार करतो का नाही, तसं भक्ती देवाला कसं पाहिजे तसं तुमच्या अंतकरणाला सजवते, चित्ताला सजवते. आणि मग जगाचा मालक घुसखोरी करतो. साठविला हारी 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 साठविला अभंगाचं पहिलं चरण आलं ओगा ओगाने.
एकदा का तो हृदयामध्ये साठवला मग मात्र व्यवहार त्या वेळेला होतो. अंगद बाबा, जी वस्तू ठेवायची ती लहान पाहिजे आणि ज्याच्यात ठेवायची ती मोठी पाहिजे. पण इथं उलट झालंय. हृदय फार लहान आहे आणि तो किती मोठा आहे. बळीच्या दारातलं चित्र डोळ्यापुढं आलं. आतळ वितळ सुतळ रसातळ महातळ एका पावलामध्ये आटवणारा किती मोठा, एवढा प्रभू भावी किती मोठा. आणि तो साठवता येतो का? उदाहरण क्रमांक 1, परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे आणि या गंगाखेडला एक भगवंताचं भक्ती करणार एक जोडपं, त्यांचं नाव आहे दमा आणि करंडूबाई. हे पांडुरंगाचे निश्चिम भक्त आहे. प्रत्येक महिन्याच्या वारीला पंढरपूरला जायचं, पांडुरंगाचं दर्शन झालं की परत निघावं. म्हातारपण जवळ आलं, पुत्र संतती नव्हती आणि मग सहज मनामध्ये चित्तामध्ये अशी तळमळ होती, हे बघ देवा पांडुरंगा परमात्म्या, मला संसाराची चिंता नाही आणि देवाच्या भक्ताला चिंता करायची गरज काय संसाराची. आणि माझ्या भक्ता काय संसाराचे जेवता, समर्थाचे कांता करण मागे, राजयाचे कांता काय राजयाचे कांता काय राजाच्या बायकोला भीक मागायची काय गरज. पांडुरंगाच्या समोर म्हटले संसाराची चिंता नाही देवा, मुलं बाळ नाही याची खंत नाही, ते दुःख नाही. एकच दुःख आहे जीवनामध्ये, मी गेल्यानंतर आमच्या कुळात वारी करणारा कोणी नाही. वा, मुलगा मागितला तर भजना करता मागा, संसारिक मागू नका. मी बऱ्याच लोकांचं ऐकलं, मुलगा नसला तर स्वर्गात घंटा वाजत नाही. कोणत्या शास्त्रात वाचलं कुणास ठाव यांनी. अहो हा मुलगा नाही सांगितला, तो बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, बोध नावाचा मुलगा, संसारिक मुलगा नाही. हा तुम्हाला सुख तर देत नाही पण दुःख दिल्याशिवाय राहत नाही. अहो उलट एक मुलगा ठीक आहे, जितके जास्त लेकर तेवढं जास्त दुःख आहे. नाही नाही, मी म्हणल्यापेक्षा तुम्ही अनुभव, कुणाला तरी विचारा ना, कस काय पाटील बरं आहे का. देवा परमार्थिक मुलगा हवा, ठीक आहे. स्वप्न पडलं रात्रीच्या वेळेला, पांडुरंग स्वप्नात गेले आणि सांगितलं, म्हटलं हे बघ दमा, तुला मुलगा नाही मुलगी होईल. वारी चालू पाहिजे आणि मुलापेक्षा मुलगी बरी, उजेड पाडते होऊ द्या लकला काठ. विष्णू पुराणामध्ये असा श्लोक आलेला आहे, 10 पुत्रो समो कन्या, 10 मुला समान एक मुलगी असते आणि 10 कन्या समो तरू, 10 मुलीच्या समान एक झाड असतं. म्हणून झाड लावू नका. नाही मी जबाबदारीनं बोलतोय, झाड लावू नका, फक्त तोडू नका. तोडू नका, कारण 10 मुलीच्या समान एक झाड आहे. हा श्लोकच आहे ना असा. म्हणून विनंती आहे, ठीक आहे देवा मुलगी तर मुलगी झाली. मुलगी 7 वर्षाची झाली, दिंडी निघालेली आहे पंढरपूरच्या दिशेनं आणि बापाला हट्ट करते मुलगी, बाबा मला यायचंय दिंडीत, चल की. म्हटले माझी विनंती आपल्याला, मुलगा जन्माला घालत असताना इथं बसलेल्या तुम्ही सगळ्या बहिणी माझ्या, हा तुमचा भाऊ विनंती करतोय, मुलाला जन्म देणं हे आईचं आई पण सिद्ध होत नाही.
भागवत असं सांगतंय, जननी जन्मसु मिथ्या, त्या आईचा जन्म निरर्थक आहे ज्या आईनं व्यसनी मुलगा जन्माला घातला. त्या आईचा जन्म निरर्थक आहे ज्या आईनं परस्त्रीवर टपलेला मुलगा जन्माला घातला. त्या आईचा जन्म निरर्थक आहे परधनावर टपलेला मुलगा जन्माला घातला. त्या आईचा जन्म निरर्थक आहे गोरगरिबांना त्रास देणारा मुलगा जन्माला घातला. त्या आईचा जन्म धन्य सांगितला. ऐकायचं तुम्हाला, आईचं आई पण मुलाला जन्म देणं हे आई पण नाही. अंडरलाईन करा, एवढं घरी न्या, नाही तर स्टेटसला ठेवा. स्टेटस स्टेटस मोबाईलचा नाही म्हणत मी, कारण मोबाईलचा स्टेटस स्वतः करता नसतो, दुसऱ्या करता असतो. वरून ज्याच्या करता ठेवला त्यांना जर नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. म्हणून इथं कोरून ठेवा. मुलाला जन्म देणं हे आईचं आई पण नाही. जन्म दिल्यानंतर त्याला भगवंताचा भक्त बनवणं हे आईचं आई पण नाही. हे भागवत सांगतं. आणि मग मात्र बघा, एखादं खराब ज्याचं वर्तन चांगलं नाही असा जर मुलगा चालला, सुरेश बाबा, लोक असं नाही म्हणत कोण आहे हा, कोणाचं आहे रे हे, म्हणजे कोणा तिथं आई बापाला दोष आहे. जर मुलगा भक्त जन्माला आला, धन्य त्याची माय प्रसव, धन्य त्याची माय प्रसव, धन्य त्याची माय प्रसव. नारायण गाय नारायण गाय नारायण नारायण गाय नारायण गाय नारायण धन्य त्याची माय प्रसव. आईचं पुण्य, चतुर जन्माला आला बापाचं पुण्य, दानशूर जन्माला आला वंशज पुण्यवान, आणि भाग्यवान जन्माला आला स्वतः पुण्यवान. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभा. आता याच्या डायरेक्ट उलटा श्लोक आहे, उलटा आहे. माफी मागून बोलतो फक्त. उन्मत्त मुलगा जन्माला आला आईचं पाप, मूर्ख जन्माला आला बापाचं पाप. किती वेळेस दरवाजात जा त्याच्या वरगणी मागायला देतच नाही, वंशाचं पाप. आणि आभागी जन्माला आला स्वतःचं पाप. उन्मत्त मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता अदातव्य वंश दोषेन आत्मदोषेन अभाग्यता. म्हणून मुलगा चांगला जन्माला घालण्याकरता जबाबदारी मायबापाची सांगितली. जर भक्त जन्माला आला, देवाला आपलंस करण्याला जन्माला आला, तर धन्य त्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता त्रिलोक्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. सावता महाराजांच्या बाबतीत आहे. अजून एक प्रमाण आठवलं, आपुल्या हिता आपल्या हिता ज्योती जागता, ज्योती जागता. आपल्या हिता ज्योती जागता, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया.
माता पिता तयाच्या धन्यता आहे. म्हणून मुलगी 7 वर्षाची बापा बरोबर दिंडीमध्ये निघाली, पंढरपूरला आली, पांडुरंगाला पाहिलं, डोळे भरून पाहिलं, आणि एकदा खरंच ज्याने पाहिलं त्याला परत यावं वाटत नाही. कारण ते भूत आहे, भूत पंढरपूर. गेलेल्या माणसाला असं पंढरीचे भूत मोठे आला गेला झडपी वाटे आले रामा कोणी नाही आले परतोनी. लई प्यारा दाढ झाला का कांसाला बारीक पडत. ते जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. आणि मग ते असं झडपित माणसाला, असं झडपित पहा, गेलेल्या माणसाला परत येऊ देत नाही. पण आपण साधे नाही, इतक्या वेळेला गेलो पण आपण मागच येतो, आपण त्याला काय झडपू देत नाही. पण जनाबाईला झडपलं गड्या, बाबा आता परत नाही यायचं, आता दृष्टी पुढे आयचा चितुरा हे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. डोळ्याने एकदा डोळे भरून पाहिलं का इथं उमटतं, ते इथं उमटतं अंगद बाबा, आणि इथं उमटलं का इथून बाहेर पडतं. देखीला डोळा बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. आणि मग एकांतामध्ये बसलेली आता मैपती महाराज असं सांगतात, नामदेव महाराज तिच्या जवळ गेले. कोण तुमचा ग्राम, काय तुमचे नाम, तू कुठलची आहे, गाव काय, तुझं नाव काय आहे. आणि मग सांगितलं पंढरपूरचा पांडुरंगच आमचे मायबाप आहे, हेच आमचं गाव, हे विश्वाची माझे घर. नामदेव महाराजांनी उचललं घरी आणलं. घरी आता एक दुसरा भाव असा आहे का स्वप्नातच सांगितलं होतं पांडुरंगानं का तिला दामू शेट्टीला दान देऊन टाक, हा दुसरा भाव आहे. घरी आल्यानंतर जात्यावरती दळावं, सडा समर्जन करावं, आणि जात्यावर बसलं का जगाच्या मालकाला आवाज द्यायचा, कान्हाई दळील मी एकली कान्हाई. हा जगाचा मालक विटेवर ऐकायचा आणि रुक्मिणीला सांगायचा, मी जाऊ का, मला जनाबाई बोलवते. हेच खरं भांडणाचं कारण आहे बरं का. कारण रुसलेल्या रुक्मिणीचं मंदिर आहे पंढरपुरात. रुक्मिण रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पोसायला. कोण आहे म्हणे दासी जनी, तिची करी तो येणी फनी. याला काही गरज आहे का. मग ते रुसलेल्या रुक्मिणीचं आला जगाचा मालक यायचा. जनाबाई म्हणायची कान्हाई, आणि हा आवाज द्यायचा, जनाई जळील मी एकली. बसला जात्यावर दळायला. जनाबाई म्हणते, तुला दळायचं शास्त्र कळतं का. काय अधिकार आहे, ज्यानं शास्त्र तयार केले त्याला जनाबाई शास्त्र विचारते. मला काय शास्त्र करणार. पहिलं शास्त्र ऐक देवा, उजव्या पायाची आडी घालायची, डावा पाय लांब करायचा. दुसरं शास्त्र, जात्याचा खोटा हलतो का पाहून घ्यायचं. घेऊन गोटा ठोकी ते खोटा मी दळी ते जात्यावरी. आणि तिसरं शास्त्र, मुक्यान दळायचं नाही. जने मला काय जात्यावरची गाणी येतील का. तू पुढं म्हणीत जाण, मी मागं म्हणे, पुढं जनाबाई मागं देव. म्हणता 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 काही अभंग जनाबाईच्या मुखातून बाहेर पडायचे. पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उभा राहिला का जनाबाईचे अभंग आठवायचा आणि ते लिहून काढायचा. ज्ञानोबाराय दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर माऊलीनं पाहिलं, म्हणे देवाची कसली यादी चाललेली. आणि मग माऊलीला पाहिल्यावर देवाना पेन आणि कागदला पाव, कारण माऊली विचारपूस करते. दर्शन झालं, माऊली तिथंच थांबले. देवाला म्हणे, पाहू द्या यादी जरा, कोणा कोणाला भेटणारे म्हणून. यादी पाहू द्या, कोण कोण वगळलंय काय त्याच्यातून. कसली यादी चालली होती, कोण कोण घेतले कीर्तनकार पाहू द्या. माझ्या ओळखीचा असला तर सप्ताह, नाही तर सप्ताह बंद. माऊलीच्या हातात यादी पडावी. आणि ज्ञानोबारायाच्या डोळ्यात महिपती महाराज आज आश्रू आणताय. काय जगाचा मालक लिहितोय, काय सृष्टीचा हिशोब चाललाय याचा. अहो काहीच नव्हतं. जिला दाशी 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 म्हणत होते ना, माऊली म्हणतात तिचे अभंग हा लिहितोय.
काय अधिकार आहे या दासीचा? डोळ्यात अश्रू यावे ज्ञानोबरायाच्या. अभंग पूर्ण जगाचा मालक लिहितोय आणि खाली शिक्का जनाबाईचा मारतो. ज्ञानोबराय म्हणतात, देवा अरे कुणाचा लेखक कोण आहे, कुणाचा लेखक कोण आहे? पण जिला आम्ही दासी म्हणतो ना, तिचा लेखक ब्रह्मांडाचा मालक आहे जनाबाईचा. अभंग ऐकायचा कोणता होता? जो सापडला तोच लिहित होता. धरीला पंढरी जातो रे, धरीला पंढरी जातो रे, हरीला पंढरी जातो रे, हरीला पंढरी जातो रे. धरीला पंढरी जातो रे, गळा बांधून आलो रे. हो, धरीला पंढरी जातो रे, हरीला पंढरी जातो रे. हो, हरीला पंढरी जातो रे, हरीला पंढरी जातो रे, गळा बांधून आलो रे. हरीला पंढरी जातो रे, हरीला पंढरी जातो रे. बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. अहो पण गंमत कशी आहे पाहना, जो सापडलाय तोच लिहायलाय आणि तो म्हणून राहिला दरीला, आणि खाली जणी म्हणे बा विठ्ठला. जनाबाईचा शिक्का आहे. काय अधिकार जनाबाईचा? म्हणजे साठवता येतो साठविला हरी जे हे हृदय मंदिरी. साठवता येतो. उदाहरण क्रमांक 2, भेंड आरण नावाचं, आरण भेंड म्हणतात त्याला, पंढरपूरच्या जवळ. पंढरपूरच्या पांडुरंगाला लहुळला यायचं होतं कुर्मदासाच्या भेटी करता. नामदेव महाराज आणि माऊली बरोबर आहे. जाता जाता सावता महाराजाला भेटावं म्हणून रस्त्यामध्ये नामदेव महाराजाला सांगितलं, मी जरा पाणी पिऊन आलो. सावता महाराज मांडीभर धोतर आहे, विश्रांतीची वेळ आहे शेतकऱ्याची. विळा कमरेला खोवलेला आहे. जगाचा मालक असा हात पसरतो, सावता बाबा मला जागा द्या. कशा करता देवा? मी कोणाला सापडणार नाही अशी जागा. तुला काहीतरी लीला करायची असेल, सापडणार नाही अशी जागा देऊ का? कमरेचा विळा काढला, मागचा पुढचा विचार नाही केला, इथून टाकला इथपर्यंत, स्वतःचं शरीर फाडलं. सांगितलं देवा जा आतमध्ये. मला वाटतं देवा करता स्वतःचं शरीर फाडणारा जगातला पहिला साधू माझे सावता महाराज. हृदय फाडोनी लपविला, हृदय फाडोनी लपविला, हृदय फाडोनी लपविला. माया स्थान नसे तुझे आन, माया स्थान नसे नसे तुझे आन, वाह, हृदय फाडून लपविला. क्या बात आहे. आतमध्ये त्याला साठवला, पण गंमत अशी झाली, जे बरोबर आलेले होते त्यांचं काय झालं? नामा ज्ञान देव राहिला बाहेर, नामा ज्ञान
राहिला बाहेरी नामा ज्ञानदेव राहिला बाहेरी. या चरणावर अनंत उदाहरणं. हनुमंतरायाचं मोठं उदाहरण आहे. हृदयामध्ये साठवते तो साठविला हरीजी ही हृदय मंदिरी. मग ज्याने साठवला का सगळ्यात मोठं दुःख जीवाच्या पाठीमागं. जरा इकडे लक्ष द्या. मी आपल्याला असं विचारतो, आईच्या उदरामध्ये हा जीव कसा पडलेला असतो? उलटा असतो. उलटा, डोकं खाली आणि पायवर, म्हणून याला उत्तानपाद म्हणतात. जन्माला येताना जवळजवळ 99% लेकरं डोक्याकडून, एखादा आडवं फिरून जातं लालू प्रसाद यादव सारखं, त्याला पायाळू म्हणतात. दुःख संपलं का दुःखात वाढ झाली. त्याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी, ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही. घाला अजून जाळ, घाला अजून जाळ, कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घेणार. मी खेड्यातला माणूस आहे, मला माहिती सगळं. ती म्हातारी असा गल्लीत पाठ टाकणार, पाटावर बसली का आपल्या दोन्ही तंगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धोऱ्याच. आणि मग त्या पोराला पायावर पालथं टाकणार. पालथं टाकणं चांगलं असतं का हो? नाही. तुम्ही कल्पना करा, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पाडते. माणसांका डोकं फिरलं का काय? अहो, चोळत असताना हात तर चांगला असावा. या म्हातारीनं जर एखाद्याच्या पाठीवरून हात फिरवला तर असं वाटतं जणू काय एखादी बोरटीच बरबडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही. उताना केला, उजवा हात डावा पाय, डावा हात. मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच इथून असते काय कोणास ठाव. पुन्हा असा उभा धरायचा, सांग पुन्हा जन्माला येशील का? तो म्हणतो हिच्या आंघोळीतून वाचलो तर आपल्याला नाशिकचा कुंभमेळा पाहायला मिळाला. परत असं डोकं ठोकायचं, गोल व्हायला पाहिजे. कानात फूक मारायची, एक तांब्या ओढून शेजारणीच्या अंगणात फेकून द्यायचा. जाऊ दे तिच्या नातवायवर रोग. आणि त्याचं नाक, आता नुकतं जन्माला आलेल्या लेकराचं नाक तरी केवढं असतं, पण म्हातारी असं 2 बोटांना धरणार. कोणावर पडलं कानू, कोणावर पडलं कानू. म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. अहो, ते झोळीत टाकल्या टाकल्या झोपत, लाल चटक झालं, कवळी कातडी भेदरलं ते पोरग. आणि मग शेजारची बाई तुम्हाला विचारते का हो झोपला का? तुम्ही काय म्हणतात माहिती आहे का? आत्ताच नांदला त्याच्यामुळं झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. तो नांदल्यानं नाही झोपला, ताणल्यानं झोपला. किती आता नाही. हे आंघोळ आहे, पुढं तारुण्य आहे. तारुण्यामध्ये इंद्रिय आवरत नाही. त्वचा पाहे मृदुपन उदरवांची पूर्णान्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप घ्राणमचे दपारी माळा रूप पाहावया डोळा हस्तवांची ती खेळा नाना लीळा स्वभावी पाय वांछिती गती विठाला. ऐशेंद्रिय ओढा उडीती. आणि मग म्हातारपणामध्ये अवघे करीती हाड हाड. आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांचे उमटे खडाडता, कायन मरत या चित्ता युगांतण होय. एका एका भूतापासून 1000 इंगळ्या चावल्याचं दुःख. देवा पांडुरंगा परमात्म्या नको हे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा मरायचं. त्याच्याकरता हरी हृदयामध्ये साठवला का त्याची येरझार नवनाथ ग्रंथातही ती कथा आहे. माझ्या विषयाची जुळती म्हणून त्याला स्पर्श करतोय. आता ते नवनाथ ग्रंथ जवळजवळ बंद होत चालले. आता श्रावण महिन्यात घराघरामध्ये वाचन असायचं नवनाथाचं. आता कुठं राहिलंय ते? कोणी वाचत नाही.
या जुन्या लोकांचा तर पाठ झालेले होते, सगळे पाठ झालते विषय नवनाथात. उत्तराखंडी साचार गौड बंगाल देश थोर, त्रिलोकचंद राजा राज्य करीत. त्रिलोकचंद नावाचा राजा, आणि या त्रिलोकचंद नावाच्या राजाच्या मुलाचं नाव आहे वा गोपीचंद राजा अवधारी. पित्या मागे राज्य करी 1200 ते करो निनारी. विषय सरोवरी पौडला. 1200 बायका विषयामध्ये रममान झालेला, आणि त्याच्या आईचं नाव आहे मैनावती. माडीवरती एकटीच फिरत होती, विधवा पण आलेलं आहे. आणि मग आता जीवाला उद्विग्नता वाटायची, म्हणून काहीतरी भगवंताच्या दिशेनं वाटचाल करावी ना आपलं जीवन सफल करून घ्यावं. त्याकरता ती मार्ग शोधत होती, कुणीतरी असा भेटावा आणि त्याने मला अनुग्रहित करावं. तर असा विचार करत असतानाच एक नाथ भारा घेऊन चाललेले आहे. त्या नाथाचं नाव आहे नाथ जालंधर. जालंधर नाथ पाहिल्यानंतर पहिला चमत्कार पाहते, अंग छाया पडली नाही भूमीवरी. अवतारी पुरुषाची सावली पडत नसते, कारण माणसाची सावली कधी साथ सोडत नाही. एकानं असा विचार केला, ते म्हणला जिथं तिथं ही सावली आता कशी बरोबर आहे. ती समृद्धी महामार्ग झालेला 120चं स्पीड आहे आता. आणि मग त्याने नवी बुलेट खरेदी केली आणि समृद्धी महामार्गानं 120च्या स्पीडनं आता कशी सावली येईल म्हणला आपल्या बरोबर. पण जोपर्यंत सूर्य असा होता तोपर्यंत सावली दिसली नाही. सूर्य असा झाला तर त्याची सावली नव्या दुसऱ्या बुलेटवर बसून त्याच्या पुढे दिसायची. सावली साथ सोडत नाही माणसाची, आणि ज्याची सावली पडत नाही तो अवतारी असतो. पहिला चमत्कार. आणि दुसरा चमत्कार, सिरापासून हात भरी काष्टबार चालतो वरी. आधांतर चाललेला आहे तो भारा, पळत जाते, चरणावर साष्टांग दंडवत करते. अनुग्रहित करा, शिष्यत्वानं माझा स्वीकार करा. आता मैपती महाराजाची लेखणी इतकी सावध आहे, इथं एक गोष्ट ऐकण्यासारखी आहे. अक्षरे लिहिली नसते जाना, कोरा कागद दावी मैना. काही काही माणसं नुसत्या चिरखाड्या मारून ठेवते. आला महाराज का घालमाळ, आला महाराज का घालमाळ. 5-50 गुरु काही काही एका वर्षात करून टाकीते. बरेच लोक म्हणतात आम्ही गुरु करून टाकला. टाकायसाठी करायचा नसतो. गुरुची जबाबदारी आहे शिष्याला देवाची भेट करून देणं. गुरुला संत मालिकेमध्ये इतकं मोठं स्थान आहे का हा राजा आहे संत कुळाचा. हा संत कुळीचा राजा, कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा, हो गुरु हा प्राण विसावा, गुरु हा प्राण विसावा.
भक्ता लागे माय, कामधेनू गाय भक्ता घरी दुभतसे. हे गुरुपण आहे, ही गुरुता आहे. साष्टांग दंडवत केला, शिष्यत्वानं स्वीकार करा, अनुग्रहित केलं मैनावतीला. मैनावती विचार करते, माझ्या लेकरा जर अनुग्रहित झाला तर अमरत्वाला प्राप्त होईल याची एजार थांबेल, पुन्हा पुन्हा जन्म राहणार नाही याला. आणि म्हणून घरी जाते. आज याला उपदेश करायचा तर एक चित्र तिला दिसतं. गोपीचंद राजा स्नान करतो आहे, 1200 बायका, कोणी त्याचं रूप निहाळतंय, कोण त्याचं अंग घासतंय, कोण उठणं लावतंय, कोण पाणी टाकतंय, सेवा करताय. अरे 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 राजा विषय भोगामध्ये रममान झाला. काळ पाठीमाग टपून बसलेला आहे, डोळ्यातून अश्रू टपकन पडलं आणि वरती पाहिलं आपली आई रडते. का रडते म्हणून आईला विचारलं. एका राजाची आई आहे, एका राजाची पत्नी आहे, कशाची उणीव आहे. त्यावेळेला सांगते, बाळा दुसरी काहीच नाही, आपल्या नगरात नात आलेला आहे, अनुग्रहित हो आणि अमरत्वाला प्राप्त हो. आई, अमरत्वाला कुणी प्राप्त होत असतं का? जो जन्माला आला तो मरणार आहे? नाही राजा, हे राजवैभव काहीच देणार नाही तुला. तू जायसाची होता तुझा पिता, काळे ग्राशीला अवचिता. काळाने घाला घातला पण राजा अमरत्व प्राप्त होईल, नात आलेला आहे. ठीक आहे आई, मी अनुग्रहित व्हायला तयार आहे. पण ही गोष्ट ऐकत होती त्याच्या 1200 बायकातली एक प्रमुख राणी, तिचं नाव आहे लुमावती. आणि या लुमावतीनं विचार केला, ह्यांनी जर कुबडी फावडी घेतली आणि गेले तर वैराग्य, आपण काय करायचं. आणि मग तिनं कुभांड रचलं रात्रीचं, आपल्या पतीला एकांतामध्ये घेतलं आणि सांगितलं, मालक सगळ्या गावात अशी चर्चा आहे का तुमची आई रात्रीच्या वेळेला त्या नाथांकडे जाते, मला तरी काय करायचं. गावात अशी चर्चा आहे. याला ट्रिपल पोलिओचा डोस म्हणतात. ज्याला ज्याला बसला, मायबाप सुद्धा त्याच्या पुढं काहीच नाही हो. राजा म्हटला, असं आहे का? नातच उचलले कुठं टाकले? आडात टाकले. शॉर्टकट सांगतो जरा. खाली जल आश्रय, वर वायू आश्रय, दोन्हीच्या मध्ये नाथ समाधी अवस्थेत आहे. बऱ्याच वर्षानंतर त्यांचे शिष्य, त्यांचं नाव आहे कानिपनाथ महाराज, आणि हे ज्या वेळेला आपल्या गुरुला शोधत शोधत आले, पाहिलं मग बाबा गुरु करायचा म्हणले असा 700 शिष्याचा लवाजमा बरोबर मनात भरला, असा गुरु असावा. आणि गोपीचंद राजा अनुग्रहित व्हायला जातो, साष्टांग दंडवत करतो. आणि कानिपनाथ महाराज विचारताय, काय नाव या देहाचं? या देहाला गोपीचंद म्हणतात. माहिती होतं ना कोणी टाकलेलं आहे आडात. गोपीचंद शब्द ऐकला आणि तळपायाच्या आग मस्तकाला कानिपनाथ महाराजाच्या आरक्त नेत्र झाले. जशा मक्याच्या लाह्या फुटाव्या तसे आता कानिपनाथ महाराजाच्या मुखात मैपती महाराज ओवी टाकतात. का रे? कस्तुरीचे आळे केले. जरा ऐकायला कान उंच करावं लागल. कस्तुरीचे आळे केले, ते अमृतोदके भरिले. मग त्याच्यामध्ये काय उगवायला पाहिजे अंगद बाबा? कस्तुरीचं आळ सुगंधित माती आहे आणि अमृतानं भरलेलं आहे, त्याच्यात कल्पतरू यावा. पण कोण्या तरी मूर्खानं तया माझी पलांडू लाविले, कांदा लावला अमृतात. एक तर त्याला भाव नाही आणि लावला अमृतात. सगळ्या अमृताचा आणि कस्तुरीच्या मातीचा जाऊ द्या, हेही नाही कळालं. येड्याला कळलं अशी ओवी मैपती महाराजची पुढची. आता काय म्हणतात? राजा, भगीरथीचं निर्मळ पाणी आणि त्याच्या पोटी अशी केर सुनी, तुझ्यासारखा जन्माला यावा. कळालं, शरण गेले. शरण आला त्याला मरण नाही. 5 पुतळे तयार केले, रुपयाचा, चांदीचा, सोन्याचा, लोखंडाचा. कुठं केले? उभे उकिरड्यावर. आणि आदेश करायला लावायचे, कर आदेश. कानिपनाथ महाराज, एक काम कर, तुला अनुग्रहित करतो. केला अनुग्रहित, शिष्यत्वानं स्वीकार केला. कोणाचा? गोपीचंद राजाचा. आता तुला भीती राहिली नाही, कर आदेश. केला आदेश गुरुदेव. कोण आहे? गोपीचंद. त्वरित भस्म होई रया. आतून आवाज यायचा. लोखंडाचा पुतळा पेटला, 5ही पुतळे जळाले. शेवटी राजाला उकिरड्यावर उभं करण्यात येतं. थरथर कापत होता राजा. अरे लोखंड जळालं, हे कधी जळून भस्म होईल? कर आदेश. कानिपनाथ महाराज सांगताय. केला आदेश. आदेश गुरुदेव. अनुग्रहित झालेला आहे. कोण आहे? गोपीचंद. अजून वाचला शिरया
आमर झाली तुझी काया, त्यांची सरली इरजार झाला सफल व्यापार विठोबा माध्यमातून आपण सगळे जमलात. मला वाटतं बाबा म्हणायचे, पण घरामध्ये त्यांना दादा म्हणायचे बाप्पा आमचे. 90 वर्षापर्यंत जगणं म्हणजे आजच्या काळामध्ये हे पाण्यानं उलट्या दिशेला वाहन आहे, मोठं कठीण आहे. व्यसनी युगामध्ये वावरतोय आम्ही, सगळं संकरित खाणं आहे. 90 वर्षापर्यंत हे जुने लोक संयमी होते. जगण्याकरता 100 वर्षे 5 गोष्टीची गरज आहे. 100 वर्ष माणूस त्याच वेळेला जगतो. 5 गोष्टी टाळाव्या. पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण परस्त्री गमन, तिसरं कारण आती झोप,
चौथं कारण चांगल्या लोकाच्या निंदा आणि पाचवं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा. बघा तुम्ही 100 जगता की नाही. एक अपवाद आहे त्याच्यात. काय? सोन्याला सुगंध दिला नाही, उसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही आणि चांगल्या माणसाला भगवंतानं आयुष्य दिलं नाही. हा अपवाद आहे. जगण्याकरता या काही गोष्टीचा त्याग करावा लागतो. जास्त जगायचं असेल तर. नाही जास्त जगले, कमी जगला माणूस पण चांगलं जीवन जगावा. आता काही 100च्या पुढे जातात आणि जगून काय करतात? जमलेल्या सोयरीकी मोडून टाकतात. नाही, किती जगतो यापेक्षा कसा माणूस जगतो हा भाग महत्वाचा आहे. म्हणून दादाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली की एक सरळ स्वभाव आणि शेतीविषयी आवड दादांची. मळ्याला जे काही मळ्याची जी खरी शोभा आहे बाप्पांच्या, ते दादाच होते. मी तर थोडं पुढं जाऊन बोलेल. लई मोठा बंगला बांधा आणि तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा. लई शोभा असते त्या बंगल्याला, लई शोभा असते. पण ज्या दिवशी वट्ट्यावरचा बाप जातो ना, समजायचं शोभा गेली बंगल्याची आपल्या. नाही कळत बाप जिवंत असताना. महाराष्ट्रामध्ये महत्व त्याच वेळेला आहे माणसाला, मेल्यानंतर आहे. जिवंतपणी नाही कळत आम्हाला बाप काय असतो. ज्याचा बाप जातो त्याला विचारा, तिथून पुढं खरी कहाणी बापाची कळते. अरे बाप हा खूप मोठी छत्री आहे डोक्यावरची. बाप हा खूप मोठा आधार असतो घराचा, पाया असतो बाप घराचा, पाठीचा कणा असतो बाप. किती उन्हाळपणा करा बाप असताना सगळा चालतो. ज्या दिवशी बाप जातो ना, आता उन्हाळपणा करता येत नाही, सगळ्या जबाबदाऱ्या डोक्यावर पडतात. म्हणून विनंती आहे, जिवंतपणे आपल्या म्हाताऱ्या बापाला कधीच टाकून नाही बोलायचं. नका बोलू रे, काय केलं नाही त्यांनी आपल्या करता. बाप करी जोडी एकनाथी ओढी आपुली पुरवणी वाळवणी आपुली पुरवा. बाप करी जोडी आपुली निष्ठुर नसतो. बाप हा कवळ्या अंतकरणाचाच असतो. फक्त त्याला घरात पात्र तसे रंगवावं लागतं त्याला, नाही तर लई कवळ्या अंतकरणाचा. हा झाकलेला कलाकार आहे. कोण म्हणतो मुलात बापाचा खूप जीव असतो. बापाचा मुलामध्ये खूप जीव, मुलीत तर असतोच, पण मुलामध्ये फक्त प्रकट करत नाही बाप समोर त्याच्या, एवढंच आहे. जास्त बोलणार नाही, एखादा शब्द बोलणार. आणि अजून एक डोळ्यानं पाहिलंय बाप्पा मी, बापाची एक सवय असते. श्रीमंत मुलाकडं बाप थांबत नाही, गरीब मुलाकडं राहणं पसंत करतो. का? जिथं दुःख आहे ना तिथं बाप थांबतो, जिथं उणीव आहे तिथं बाप थांबत असतो. म्हणून टाकून नाही बोलायचं बापाला आपल्या कधीच. 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल सांभाळा. एक वाकडा शब्द बोलाल तर जेवायचा नाही तुमचा बाप. अरे सून बोलली तर म्हणाल जाऊ द्या, परक्या घरातून आली, पोटचा पोरगा बोलल्यावर माझ्या डोळ्यातलं अस्व कधी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातलं अस्व कधी मायेनं पुसताना, वरी हुंद कदतोया गोष्ट बापाची सांगताना, वरी हुंद कदतोया गोष्ट बापाची सांगताना, वरी हुंद कदतोया गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून झालेली सेवा खरं तर असं आहे बघा. जसं दादा गेले त्याच्यानंतर आपणही सगळे जाणारच आहे, पण गेल्यानंतर लोक रडावे असं जीवन जगावं. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून गेले. 14 दिवस झाले दादांना.
आता हे जरी नाही कळलं जाणार आहे तर मग पिंगळाच म्हणावं लागेल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरतीचे वटबा काळ बांधून नेईल. सरतीचे वटबा सरतीचे वटिबा काळ बांधून नेईल. सरतीचे वटिबा सावध होणे बदलेला देव करा देवानी. मल्हारी तिवारी मल्हारी मल्हारी तिवारी मल्हारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी हो मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी करोनी उचित हो करोनी उचित दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच हो भिंगा ग बाई भिंगा 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 ग बाई भिंगा आवका 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 भिंगा भिंगा